राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आष्टी मतदारसंघासाठी अमोल तरटे या तरुणाचं नाव जे आहे ते आता समोर येते। माझ्यासोबत अमोल तरटे आहेत। तुमचं महाविकास आघाडीकडनं उमेदवारीसाठी नाव समोर येते, कसं पाहता? मी आता गेल्या लोकसभेमध्येच महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि काल आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी पाहिलं की शरदचंद्र पवार साहेबांनी 20 नवीन चेहऱ्यांना, तरुण चेहऱ्यांना महाराष्ट्रामध्ये निवडणुकीसाठी उतरवणार आहेत अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। त्यातून जर पार्टीने मला संधी दिली तर नक्कीच मला आनंद होईल। या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांचं बाळकडू तुम्हाला लाभलेलं आहे। गेल्या 22 वर्षापासून तुम्ही त्यांच्यासोबत काम करत होता, मात्र अचानक लोकसभेमध्ये तुम्ही शरद पवार गटाकडे गेलात, कारण समोर? आपण जर या मतदारसंघामध्ये पाहिलं की अमोल तरटे आणि भाजप म्हणजे मुंडे कुटुंबे हे एकच समीकरण असल्यासारखं होतं। 20 वर्षात माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही मुंडे साहेबांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवल्याच्या नंतर राजकीय सुरुवात या ठिकाणी झाली। परंतु कालांतराने मुंडे साहेबाच्या नंतर बरेचसे राजकीय समीकरणं या ठिकाणी बदलत गेले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खऱ्या अर्थानं कुठंतरी पाहिलं गेलं तर राजकारण हे सुद्धा तत्त्वाचं असलं पाहिजे। जर आपण पाहिलं गेलं तर त्यात म्हणजे साहेबांच्या पश्चात पंकजाताई साहेबांनी, आम्ही नेहमी त्यांना या ठिकाणी विनंती करत होतो की ज्या लोकांनी साहेबांना विरोध केला अशा लोकांना तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊ नये आणि जे आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्या सत्तेच्या काळामध्ये एक निष्ठावंतांना ताकद देऊन निष्ठावंतांना आपण मोठं करावं। परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून एक वेगळे राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी ज्यांनी मुंडे साहेबांना विरोध केला अशा लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन पदं दिले गेले। परंतु आपण जर पाहिलं तर 2019ला ज्यावेळेस ताईसाहेबांचा या ठिकाणी परळीमधून पराभव झाला त्यानंतर जे मुंडे साहेबांना विरोध करणारे लोक जे ताईसाहेबांनी मोठं केले त्यांनी कोणीही त्यांची या ठिकाणी बाजू घेतली नाही। फक्त राजकीय स्वार्थासाठी पंकजाताई साहेबांसोबत राहायचं एवढंच काम ते या ठिकाणी करायचे आणि हीच गोष्ट जिल्ह्यातील आमच्यासारख्या निष्ठावंताला आवडली नाही आणि त्याचा वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी त्रास होत गेला। त्यामुळेच लीड कमी आली। आष्टीमधून एरवी लीड मिळायची, प्रीतम मुंडे यांना लीड मिळायची, मात्र पंकजा मुंडे यांना लीड मिळालं नाही। त्याचं कारण तेच म्हणायचं, आष्टीमधूनच नाही जिल्ह्यातून जर म्हणलं तरी यात वावगं ठरणार नाही। ही गोष्ट लोकांना पटलेली नाही। आज जर पाहिलं गेलं तर तुम्ही पहा की आज पंकजाताई साहेबांच्या बाजूने जे लोक आहेत ते सर्व मुंडे साहेबांना विरोध करणारे लोक आहेत आणि हे लोक घेऊन ताईसाहेब या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेल्या आणि त्या लोकांनी इमानदारीने या ठिकाणी काम केलेलं नाही आहे। त्याच्यामुळं आपण पाहतो की त्यांना मताधिक्य मिळालं नाही। केवळ 6000 मतांनी पराभव झाला आहे। तुम्ही कदाचित बाहेर पडले नसावे तर पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित म्हणायला हवा होता। राजकारणामध्ये ती परिस्थिती असते, त्या परिस्थितीनुसार जर आम्ही पार्टीबरोबर असतो किंवा नसतो ती आता वेळ निघून गेलेली आहे। परंतु त्यांची भूमिका, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या नाही आवडल्यामुळे आज राजकारणामध्ये कधीकधी सख्या भावाच्या विरोधातही आपल्याला जावं लागतं, इच्छेच्या विरुद्ध। जरी आज मुंडे कुटुंबीय आमच्या हृदयात असेल परंतु राजकीय समीकरण पाहता, आपलं भवितव्य पाहता कुठंतरी योग्य नाही वाटलं, त्यामुळे आम्ही या ठिकाणी निर्णय घेतले। तुमचं काय विजन आहे आष्टी मतदारसंघातून ज्यावेळेस तुम्ही उमेदवार म्हणून इच्छुक आहात? आज जर आपण पाहायला गेलं तर आमच्या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा रोजगाराचा फार मोठा तुटवडा आहे। रोजगार उपलब्ध नाही आहे, फक्त विकासाच्या वल्गना या मतदारसंघामध्ये केल्या जातात। आज जर पाहायला गेलं तर आमच्याकडे साखर कारखाना आहे, गेल्या 20 वर्षापासून तो बंद आहे। सूतगिरणी पाहायला गेली तर त्याच्यावरती पत्रे नाही आहेत। म्हणजे जर कुठंतरी पाहायला गेलं तर MIDCचा मुद्दा, आत्ता निवडणूक आली की MIDC मंजूर होते आणि इतर वेळी कुठल्याही मोठ्या प्रमाणात व्यवसाय आणण्याचं काम कुठल्याही राजकीय नेत्यांनी या ठिकाणी केलं नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून कुठंतरी मोठमोठाले प्रोजेक्ट आणण्याचं काम आमचं या ठिकाणी राहील। मात्र एकीकडे सुरेश धस असतील, भीमराव धोंडे, बाळासाहेब आदवे रनिंग आमदार आहेत, ह्या तिघापैकी कोण तुम्हाला आव्हानात्मक वाटतं? तिघांचा विचार जर करायला गेलं तर तिघही एकच आहेत। महायुतीमध्ये हे तिघेही नेते एकच आहेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीतच त्यांच्यातल्या अगोदर निश्चितता नाही आहे।
त्यामुळे त्यांच्यातला कोणताही जरी उमेदवार आला तर आम्हाला आव्हान वगैरे काही नाही आहे. कारण आज जर पाहायला गेलं तर आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये पवारसाहेबांच्या विचाराचा महाविकास आघाडीचा आमदार या ठिकाणी निवडून येणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत बघितलं की ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद आपल्याला पाहायला मिळाला. आता हेच समीकरण विधानसभेला लागू झाला तर मग विजय कसा निश्चित राहील? आपण जर पाहायला गेलं तर ओबीसी विरुद्ध मराठा हे जे काही राजकीय समीकरण आहे हे स्वतःच्या फायद्यासाठी जनतेमध्ये निर्माण झालं, पण अशा प्रकारचा वाद येणाऱ्या काळामध्ये होणार नाही आणि सर्व धर्म समभाव आपण ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे निवडणुकीत सामोरे जावेच लागेल. अनेक आंदोलनात, आरक्षणाच्या आंदोलनात, मराठा आंदोलनात तुमचा सहभाग दिसून आला. मनोज जरांगे पाटलांचं जो फॅक्टर सध्या सुरू आहे ते तुमच्या मदतीला येईल, तुम्हाला कामी पडेल आष्टीमध्ये? आज आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील हे जे काही महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक जी मराठा आरक्षणाची चळवळ उभा केलेली आहे, त्या जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो सर्वसामान्य मराठा समाजाच्या जनतेशी एक हृदयाशी जोडलेला हा प्रश्न आहे. आज आपण पाहायला गेलो की आत्ता जे काही पोलीस भरती वगैरे झाल्या त्यामध्येही गोरगरीब मुलांना ओबीसीच्या माध्यमातून नोकरी या ठिकाणी ती मिळालेली आहे. त्यामुळं जरांगे पाटील हे कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही आहे, ते समाजासाठी आंदोलने उपोषण या ठिकाणी करतात. परंतु जर त्यांच्या मागण्या हे जर आत्ताचं महायुती सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जरांगे पाटलांना कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न जर करत असेल तर नक्कीच समाज जरांगे पाटलांबरोबर उभा राहील आणि पर्यायी महायुतीने जी पद्धतीने त्यांची वागणूक केलेली आहे त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. तुमचा विजय निश्चित म्हणायचा? जर पवारसाहेबांनी मला या ठिकाणी संधी दिली तर माझा विजय निश्चितच आहे. नक्कीच शरद पवार साहेबांनी जर संधी दिली तर माझा विजय निश्चित आहे असं अमोल तरटे सांगताना दिसत आहे. तर दुसरीकडे अमोल तरटे जर उमेदवार जर महाविकास आघाडीकडून राहिले तर सुरेश धस असतील, बाळासाहेब आजबे असतील आणि भीमराव धोंडे असतील, या तिघांनाही एक आव्हान राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.